मला तुमच्या योग्य वेळी मला करायला लागतं. आता विरोधक कोणी नाही. ओके, ही तुमची मी भूमिका आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक कुटुंब प्रमुख आहे. तुम्हाला वाटतं आमदार झालं पाहिजे, तुम्हाला वाटतं खासदार झालं पाहिजे. अरे ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आले ते लोक जर अडचण येते तर तुम्हाला घरात बसायसाठी पद दिले का त्यांनी? माझं आंदोलन थांबवलं नाही मी कायमचं, तात्पुरत्या स्वरूपात मी स्थगित केलं. मला जर यातमध्ये काही आउटपुट मिळालं नाही, कागदोपत्री काही पुढं आउटपुटच दिसला नाही तर मी परत आंदोलन उभा करतो. त्याचं जर काय सोडून द्यायचं का, वाऱ्यावर सोडायचं का? बार काही नाही म्हणजे मी तर वार्डमध्ये फिरणार आहे. काही ठिकाणी तर ताबेमारीचे प्रश्न आहे नगर शहरात. म्हणजे मला लोकांनी, आज मी प्रचाराला गेलो, लोकांनी मला डेव्हलपमेंटवर बोलायला पाहिजे होतं. काही तुमच्यासारखे व्हाईट कॉलर लोकांनी मला सांगितलं, अरे जर एखादा प्लॉट असला तर रात्रीत कंपाऊंड मारलं जातं, ते जरा लक्ष घाला. तो नेहमी बोर्ड दाखवण्यापेक्षा मी लोकांना शब्द दिला आहे, कुणी जर चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असेल ना तर मी पोलिसांच्या आधी मी तिथे हजर राहील, पण मी गुन्हेगारी वाढून देणार नाही. आता अशी चर्चा सुरू आहे की लंके आता खासदार आणि वहिनी लंके जे आहेत ते आता पारनेरमध्ये निवडणूक लढवणार, ते आता आमदारकीच्या ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल. MIDC चांगली तेवढी वाईट पण आहे. MIDCत आम्ही कधी गुन्हेगारी वाढून दिली नाही. गुन्हेगारी करणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी 2 हात केले आम्ही स्वतः वेळेप्रसंगी, पण आम्ही गुन्हेगारी वाढून नाही दिली. निलेश लंकेचा जरी आजूबाजूला फिरणारा कार्यकर्ता असला जर त्या ठिकाणी बायावर करून तुमच्याशी चुकीचं वर्तन करीत असेल, त्याच वेळेस त्याला बाहेर काढून दुसरा लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा, याच्या गुन्हा दाखल. बँक पासबुक हे सगळं बघितलं नाही म्हणून तर खासदार झालो ना. बँकन पासबुक आकडेमोड करीत बसलो असतं, जुळलं नसतं, उद्योजक झालं असतं. तिकडे नोटा मोजीत बसलो असतो, संध्याकाळी किती गल्ला झाला, मग हे इकडं पैसे ट्रान्सफर करा, ते तिकडं करा, या बँकेत फाईल करा, त्या बँकेत हा नवीन प्रोजेक्ट करा, हे धंदे नाही केले म्हणून खासदार. मी खेळाडू आहे म्हणून तर जुळलं ना. कबड्डी पण खेळू शकतो. आत्ता पण तुम्ही म्हणले तर थोड्या वेळाने एखाद्या तालमीत गेल्यानंतर कपडे काढायचे काढू शकतो, कारण आपल्यातला खेळाडू कायम जागा आहे.